शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, माझं आज थंबनेल तुम्ही बघितलंच असेल की नेमका आज आपली व्हिडिओ कशावरती, आज आपला व्लॉग कशावरती आहे. तर आपला व्लॉग आहे श्री दत्त जयंती निमित्त आपण आज गुरुचरित्र पारायण करायला बसलो आहोत. आणि आपला स्वामी केंद्र आजपासून ते 7 दिवस कंटिन्यूस चालू राहणार आहे. सकाळी 9 वाजता 8 वाजता चालू होतं ते 3 तास आपलं पारायण चालू असतं. ते 3 तास जागरून हालायचं नाही आहे. तर आज मी स्वतः पण पारायणला बसतो. आज माझं हे दुसरं वर्ष आहे पारायणाला बसायचं आणि मला खूप आनंद होतो आहे की मी पारायण करायला मला बसलं आहे. स्वामींच्या कृपेनं मला बसायला भेटलं आहे. त्यामुळे नक्की तुम्ही पण पारायणला बसा जर तुम्हाला जमत असेल तर. नसेल तर सेवा करा, छोटी मोठी जी काही असेल ती सेवा करा, तुम्हाला जसं जमेल तसं. पण नक्की तुमच्या हातून सेवा घडावी ही माझी इच्छा आहे. मी या केंद्राला भेट द्या. श्री स्वामी समर्थ. चला भेटूया आता. आपण बघूया पारायण कसं करतायत, कशाप्रकारे पारायण होतं आहे मठामध्ये आणि सगळ्या प्रकारची माहिती तुम्हाला भेटेल. चला, श्री स्वामी समर्थ. श्री गुरुभ्यो नमः. जागृत होई आत्मय रामा, सचित सुखधन धामा, गुरु साक्षात् परब्रह्म रामा, सचित सुखधन धामा, समर्थ सद्गुरु रामा, माय रामा हरि जागृत होई लीन करसी रक्तवर्ण तू सकल जन्मकारिया तोडिले भव भयारे. जय जय सद्गुरु स्वामी समर्थ. आरती करू जय जय सद्गुरु स्वामी समर्थ. आरती करू गुरुवर्या रे. आलो शरण तुरा कृपामृते निज स्वरूपी रमऊनी उद्धरे दासाला. जय अनुसुयात्मज श्री दत्तात्रय. आरती अवधूता श्री मुकुटमणि ब्रह्मज्ञानी सुर. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. समर्थ. श्री स्वामी 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 समर्थ. श्री स्वामी. सुंदर असं हे वचन असतं. तर सर्वांना शुभेच्छा आहेत. गुरुमाऊलींच्या जे काय असे आदेश आहेत किंवा गुरुपीठातून जे आदेश आहेत तेच आम्ही सांगण्याचा प्रयत्न करत असतो. आमच्या मनाचं काही सांगत नाही. सकाळची भोपाळी त्यावेळी काय असावं, 10:30ला काय असावं आणि संध्याकाळी आता लगेच चालू करणार आहोत. ज्यांना गुरुचरित्र वाचायचं नाही त्याने प्रहरे केले तर तेवढंच पुण्य मिळणार आहे. असं मनात आणू नका की गुरुचरित्र वाचलं नाही, अरे बाबा काय होईल, असं नाही. गुरुचरित्राचं पुण्य सुद्धा प्रहऱ्यामध्ये असतं आणि प्रहरे विनावादन करणं, सारामृत वाचणं किंवा इतर ज्या गोष्टी वाचणं आहे ते तेवढंच पुण्यकारक असतात. त्यामुळे त्या सेवेला सुद्धा आपल्याला महत्त्व द्यायचं आहे. तिसरी गोष्ट अशी आहे की इथे नित्यसेवेला या होमकुंडामध्ये 11 महिला लागतात. तर ज्यांना दोन्ही गोष्टी जमत नाहीत त्याने नित्यसेवेमध्ये नित्य स्वाहाकाराला 1 ते 1.5 तास तो स्वाहाकार करू शकता. म्हणजे ते यज्ञभूमीमध्ये ही सुद्धा सेवा चांगली असते. कारण स्वामींचा 11 माळी जप आपण स्वाहाकार करतो म्हणजे ही साधी गोष्ट नाही आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे गुरुचरित्र पारायणाच्या वाचना इतकंच पुण्य त्या
यज्ञभूमीमध्ये आपण जे स्वाहाकार करतो त्याला सुद्धा आहे. त्यामुळे कुणाला बसणं शक्य असेल किंवा कोण वाचणारे नसतील तर त्यांनी तिकडे सुद्धा बसू शकतात किंवा प्रहराला तर महत्व द्यायचं आहे. माझी ते अशी विनंती होती की सगळे जर गोडीक्षेत्राला बसले तर प्रहराला माणसं कमी पडतात. तर ज्यांना आपले वयस्कर मंडळी आहेत त्यांना मी विनंती करेन की तुम्ही गोडीक्षेत्र वाचू नका. आणले तर आता वाचा, हरकत नाही, पण इकडे प्रहराला जास्तीत जास्त आमच्या मंडळीने हे करावा, वेळ द्यावा आणि अर्धा तास सेवा करा. 9:45 ते 9 हा 15 मिनिटं आपल्याला चहा आणि नाश्त्यासाठी वेळ दिलेला आहे आपल्या गुरुपीठाच्या आदेशानुसार. तर त्या 15 मिनिटामध्ये आपण चहा आणि नाश्ता करणार आहोत. 9 झाले की 9:05 बरोबर आपल्या जागेवर येऊन बसायचं. राजे वंशते प्रिय परियसा स्वामी कराया करुणी रेखा माणी कदावे आपणा एका जरी न ऐसी स्वाभाविका युद्धा लागी येऊ म्हणते राजा समस्त मिळवणे पातले नगराया उच्चने अपार सैन्य मिळवणे क्षोणी बाळदेव ईश्वराची गोपन करावा मातेची तुझ्या मोठे प्रदर्शित क्षमागमे म्हणतसे प्रसन्नवरी निर्जापती गेले निघाले वंशने घर आले रत्नाकांचे गौरी या घरी या दयाच परी कोटी जगाचा प्रकाश शिवालय दिसे अधिसुरस लोक म्हणती वाटविते सेवकांची भेटू म्हणती प्रीतीसी राजा बोलाविताची बाहुल्या फुले गृही नगरात होता ते अवसरी राजापासून प्रतिकरे रात्री असता अंधकारे उदयाचा आला केवी सूर्य राजचंद्र सेना सहित पहावया येतील कवतुकार्थ दिसेल विचित्र रत्नाखचित शिवालया तुझ्या फळ भय कैसी तया करणारा कोणी गोमरा जाय करा मातेसी सांगे सविस्तरा येईल पुढे तुझ्या उदर नारायणा उदरुनी ऐसा ईश्वर दिसला वर संशयधारी निर्धार प्रसन्न झाला कर्पूर गौर देखील तुझ्या प्रदोषीची गौरीची प्रदोष तुझ्या म्हणून म्या मागितले त्या शूलपाणी क्षमा करून घेतले म्हणून सांगे वृत्तांत मातेची ऐसा ईश्वर प्रसन्न झाला प्रदोष तुझ्या ऐसे गरजची पाद सांगणे काही वेळा तया विग्रसनी येते शास्त्र संपली पुढचा हला पूज्य काशी कार्य कष्टोतशी तुष्ट लो मैत्री मैत्रीचे भक्त श्री सुखे राज्यकारी म्हणती श्री गुरुचे वचन घाटी भालवी बांधती शकुना कसे कर जोडणे सत्संगम श्री गुरुमूर्ती सांडी संसार चेतका सेवक झाला एक चिता धरुणी करी जनता मोठा गेली याची बरी आजचे बौद्ध दिवसावरी तो त्याच्या सेवा करे अंगण जाडी पक्षी वारे नित्य नेमा रे विधी एके दिवशी देखा वसंत ऋतू वैशाखा क्रीडा करीता नदी टाका आला राजा एक सहित नावेत आपण अलंकृतावा आभरण क्रीडा करीता गंगे मधुला एका त्याने देखिला सर्वदळ दोन्ही धडी अधिक अगदी हत्ती होरी मिरविता रत्नकोरी अलंकृत सेव जनक असा तुका प्रवाहात राजा आला फिरत नाना वाजे असे कर्षत सवेची जडी गणेश प्रिया वस्त्रे अनेक भूषणे ऐसा भक्त ईश्वराचा सुखाचे अर्ज पडले गवड देव आराधिले ऐसे श्री गुरु असतरा म्हणतील श्री वैदुरा नगरी जन्मदेशी बेटी देव अंतकाळाची कारण असे आम्हायने होता ती आम्हाची ज्ञान होईल तुझे माणसे ना संचिंता बरं ती आम्हायने घडेल आराधने देवाची पावन असा ओसेसी म्हणून निश्चित मानाची कृपा मोठी दातारा अविद्या संपत्तीची नाना वासना इंद्रियाची चाल नाही त्या भोगाची तरी तुझे मजसौख्य रजकाची जेवणा जन्माधारभ्य कष्टराची वांछा असे भोगावयाचे वाच भोग इथले सकळन श्रीपाद निजानंद गमना राम नमो ध्याय हा श्री गुरुदेव दत्तार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त हरिद्रा कुंकुम सौभाग्य द्रव्याने समर्पयामि. पूजा चालू आहे. नैवेद्य दाखवतो.
पावनादि पंकजं व्यालयते सूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादि योगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुरादिनाथकालभैरवं वन्दे वाणकोटिभास्करं वादितारकं वरं नीलकण्ठमिश्रितार्थदायकं कापुरादिनाथकालभैरवं वन्दे वाणकोटिभास्करं। नमस्कार मित्रांनो, बोला कसे आहात? बोल कसे आहात तुम्ही? हां कसे आहात? हां छोटा सेवेकरी बोल, छोटा सेवेकरी इथे इकडे इकडे छोटा सेवेकरी, छोटा सेवेकरी ए काठी पकड, स्टिक पकडा, स्टिक स्टिक हां स्टिक पकडा, फिरवा फिरवा। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपला सप्ताहाचा पहिला दिवस एकदम छान प्रकारे समाप्त झाला आणि दुसरा दिवस आता चालू होईल, कारण आता 11:30 समथिंग झाले आहेत माझ्या अंदाजाने. पण आजचा दिवस आहे ना खूप पॉझिटिव्हली झाला आहे, एकदम छान प्रकारे आणि खूप चांगली वाईब वाटते. आणि स्वामींच्या कृपेने असंच 7 दिवस छान जावो, सुखाचे जावो आणि हे सुखाचे दिवस कायमस्वरूपी आम्ही आठवणार आहोत. आणि आपले हे सगळे सेवेकरी आहेत ते पण श्री स्वामी समर्थ, हे पण सेवा करतात, कामं पण करतात स्वतःची पण, आणि प्लस आपल्या मठामध्ये पण सेवा करत असतात. आणि त्यांचा सपोर्टही आपल्या चॅनलला आहे आणि प्लस आपल्या मठामध्ये पण आहेत आणि ते त्यांचे एफर्ट्स सतत चालू आहेत. आणि आता आपण नेक्स्ट दुसऱ्या दिवशी आपण भेटूया, त्यासाठी आता तुर्तात आपण विश्रांती घेऊया. चला, श्री स्वामी समर्थ, शुभरात्री.